आणि आता बातमी आहे हवामानासंदर्भातली संगमनेरमधनं एप्रिल महिना सुरू होताच सूर्य आग ओकतोय तर दुसरीकडे भर उन्हात आदिवासींना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागते। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात मसवंडी गावात आदिवासी वाड्या वस्त्यांवर आजही पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे। महिला लहान मुलांना पाण्यासाठी 1 ते 2 किलोमीटर पायपीट करावी लागते। एका बाजूला पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजुरी आणि दुसऱ्या बाजूला हंडाभर पाण्यासाठीची धडपड सुरू आहे। सरकारी योजनांचा डंका वाजत असताना प्रत्यक्षात मात्र आदिवासींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा अजूनही उतरलेला नाहीये। फक्त गावाची सुविधा करतो, वाड्या आणि वस्तींची काही सुविधा करीत नाही। जे जे काही सुविधा आहे त्यांना ते फक्त गावात येते। थोडे दिवस झाले तरी पण पाण्याची सोय नाही। म्हातारे माणसं पाणी वाहते, त्यांना आंधळे पांगळे अपंग माणसं ते सुद्धा पाणी इथून नेते। इथून कसं पाणी नेणार ते? त्यांना चालायला आणि त्यांना खूप प्रॉब्लेम होतोय। 25-26 वर्ष झाले तरी अजून ह्या वाडीत पाण्याची सुविधा नाहीये। जलजीवनचं जे काम चालू आहे ना, त्यांनी फक्त गावापुरती पाईपलाईन केली आणि गावासाठी सगळं काय करते ते टाकी बांधून ठेवली। इकडे एक सुद्धा पाईप गाडलेला नाही, इकडे पाईपाचं काहीच केलेलं नाही, पाईपलाईन सुद्धा काहीच केलेली नाही। त्यांनी फक्त गावासाठी केली।